अशी लोक वाट बघतात. आता गंगाईचं काही गुड मॉर्निंगचं येईल का, गंगाईचं काही व्हिडिओ येईल का. मी नाही विचारणार तुम्हाला तुमचं वय किती आहे. पण आणि माझ्या नवऱ्याने एवढी माझी काळजी घेतली ना, तर मला आता खूप असं हे होतंय. एक साधारण गृहिणी आणि आज एक रील स्टार झालेली गंगाई, हा प्रवास कसा झाला नाही? मी सकाळी मस्त उठते, चांगला थोडासा आपला छोटा मोठा व्यायाम करते. आता तर जुंबा लावलाय. झुंबा? हो. आता काय मोबाईल मध्ये आता नंबर लावला की व्हिडिओ कॉल मध्ये सगळी दिसतात. त्याच्यामुळं माणसाला अशी माणुसकी राहिली नाही, आबोला राहिला नाही. हेच ना, ती काय म्हणली, मग ही मला बोलली, मग मी ते काम नव्हतं केलं. मग सासू सुनांचं घरात चालतं. पहिली लोक टॉयलेटला बाहेर जायची, घरात जेवायची. आता लोक बाहेर जेवून टॉयलेटला घरात येतात. असं झालंय. मदर त्यापेक्षा आई याला जी गंमत आहे ना, हो, ते तुमचं ते गंगाई म्हणून मराठी भाषेचा तो गोडवा. असं करणार, हा माझी गंगा, हेच करणार. आणि इतकं त्यांना आनंद होणार ना. मग मी त्यांना बघायला जाते आणि नातवंडाला म्हणणार, माझ्या बाळाला चांगलं सांभाळ. सगळ्या सासवांनी ऐका. बोला तुम्ही. ना, मग तेच सांगते मी. आणि खरं आहे, आताची परिस्थिती तीच आहे. तर आपला सासू पण थोडस मागं ठेवून आहे ना, थोडं मुलींच्या बाजूने चाललं पाहिजे, तर आपल्या पण मुलाला टेन्शन नाही. मग वेळेला लग्न करायला पाहिजे, माझं म्हणणं आहे. तुम्ही लय असं ताणू नका. म्हणजे कष्टातून पुढं 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 करून आज इतके सेटल झालेत ना, आणि मनापासून सगळी कष्ट करतात. ही सगळं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काय संस्कार केले? आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्या खास पाहुणे आलेले आहेत, गंगाई, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. आणि हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सहयोगानं आपण वुमन की बात हा एपिसोड तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. गंगाईंचं स्वागत आपण बर्वा स्किन थेरपी या प्रॉडक्टने करणार आहोत. कामाक्षी बर्वे म्हणून अशाच तुमच्यासारख्या उद्योजिका आहेत. त्यांनी गाईच्या तुपापासून ब्युटी प्रॉडक्ट्स बनवले. तर हे तुम्हाला आम्ही गिफ्ट देत आहोत, बर्वा स्किन थेरपी. आता तुम्ही जर का माझी बहीण आहे, तर भावानी बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे. एवढं सगळं पर माहेरी गेल्यासारखंच झालं की. मग ही घ्या माहेरची साडी. अरे बापरे, ही तुमच्यासाठी माहेरची साडी. माझ्या भावाकडून मला सुंदर सुंदर साडी. खूप खूप आभार. नमस्ते. नमस्कार, मी विनोद सातो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आरपार या आपल्या चॅनलवर. आणि आपला आजचा खास शो जो आहे त्याचं नाव आहे वुमन की बात. या शोमध्ये आजपर्यंत 100हून अधिक महिलांशी बोलण्याची संधी मला मिळाली. आणि अनेक कर्तृत्ववान स्त्रियांना आपण या चॅनलवरती पाहिलं आहे, ऐकलं आहे. अनेक सेलिब्रिटीज इथे आले आणि त्यांच्या मन की बात तुमच्याशी त्यांनी शेअर केलेली आहे. भरभरून तुम्ही चॅनलला प्रतिसाद देताय. 2.5 लाखाहून जास्त लोक यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि करोडो व्ह्यूज आजपर्यंत या सगळ्या शोजला आलेले आहेत. असंच प्रेम करत राहा. तर ह्या शोमध्ये आज कोणाला बोलवायचं असं आम्ही जेव्हा विचार करत होतो, त्यावेळेला सहज मोबाईलवर बघता आम्हाला एक खूप इंटरेस्टिंग व्यक्ती पाहायला मिळाली. आणि ते बघतच बसलो आम्ही. त्यांचं सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी एक अतिशय सामान्यातली असामान्य स्त्री, हिच्याशी मी आज तुमची ओळख करून देणार आहे. आपल्या जीवनातला सर्वात पहिला शब्द आपण उच्चारतो तो असतो आई. आपल्याला ठेच लागलं की आपण आई ग असं म्हणतो. तर हा आई शब्द आपल्या इतक्या जवळ असतो. अशाच आई हँडल असलेल्या गंगा.आई, गंगाई आज आपल्या शोला आलेले आहेत. वुमन की बातमध्ये गंगाई, तुमचं खूप मनापासून स्वागत. नमस्ते. कशा आहात तुम्ही? एकदम मस्त, निरोगी आयुष्य जगते. आणि ते पण माझ्या मुलांमुळे. मुलं इतकं छान मला प्रोत्साहन देतात, आधार देतात. त्याच्यामुळे मी इतकी सुंदर राहते ना की मला कसलंही काही नाही. एकदम छान. वा वा वा. आपल्या आरपारच्या प्रेक्षकांसाठी माहिती म्हणून सांगतो, गंगा.आई असं इंस्टाग्रामवर त्यांचं हँडल आहे. यूट्यूब चॅनलवर पण आहे. तर गंगाई यांचे रील्स मिलियन्समध्ये त्याला व्ह्यूज आलेले आहेत. आणि त्यांचा साधेपणा हाच लोकांना खूप भावलेला आहे.
हे आपल्या रोजच्या जगण्यातले हे छोटे छोटे क्षण असतात, अतिशय छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या खूप कॉमन असतात, पण तुमच्या या रील्समुळे लोकांना खूप मजा येते, ते आपलं घरातलं वाटतं. ते मजा म्हणजे आहे ना, असे लोक वाट बघतात, आता गंगाईचं काय गुड मॉर्निंगचं येईल का, गंगाईचं काय व्हिडिओ येईल का, असे लोक वाट बघत असतात. असे मेसेज असतात की गंगाई आज काय, आता 2 दिवस थोडं नॉर्मली बरं नव्हतं, थोडं व्हिडिओ टाकले नाही, अरे काय झालं, असं लगेच चालू होतं लोकांचं. त्याच्यामुळे मी हे थोडं थोडं चालू ठेवलं. मला आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत आणि मला तुमची एनर्जीच खूप मस्त आवडते. काही काही गोष्टी ना लोक शिकून करतात आणि काही गोष्टी न शिकता आपोआप करतात. तुमची मयुरी, तुमच्या मुलीशी मी गप्पा मारत असताना मला लक्षात आलं की खरं तर काही गोष्टी न शिकता केलेल्या खूप जास्त रॉ असतात आणि त्या खूप चवदार असतात. तुमचे रील्स खूप चवदार आहेत तुमच्या हॉटेलसारखे. मी सांगू का, मयुरी जी ही मुलगी आहे ना, ती खरं मी सांगते ती माझी आई आहे. हो का? मम्मी इथं जा, मम्मी इकडे, मम्मी तिकडे जा, असं कर, मला छान वाटतं. पण ती जी कष्ट करते ना, ते मला खरंच समाधान वाटतं आणि ती माझ्यापेक्षा अशी पुढे जावं, मोठी व्हावं ही अपेक्षा आहे माझी. काय आहे, आज तुमच्या मुलीबद्दल बोलताना मला प्रेक्षकांसाठी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. काय म्हणजे बघा, एक साधा प्रश्न माझ्या मनामध्ये आला, किंवा आपण सगळेजण आपल्या आजूबाजूला बघतो की बायका आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, पुरुष पैसे कमवून घरी आणत असतात, बायका घर चालवत असतात. एक सर्वसाधारण भारतीय कुटुंब व्यवस्था जर बघितली तर त्यामध्ये असं असतं. आता बायकाही तितक्याच काम करू लागलेल्या आहेत, पण लहान मुलांना मोठं करून करून ती जेव्हा मुलं मोठी होतात, आपल्या घरट्यातून पंख त्यांना फुटतात, आपापली कामं करायला लागतात, त्यावेळेला ह्या बायकांच्या आयुष्यामध्ये 40शी नंतर एक असं रितेपण येतं, मोकळेपण येतं. आणि अशा वेळेला ह्या बायकांना काय करावं, त्यांचे छंद वगैरे सगळे जुने झालेले असतात आणि सगळं आयुष्य संसाराला त्यांनी वाहून घेतलेलं असतं आणि ते एक रितेपण येतं, मोकळेपणा येतो. पण तुम्ही ह्या त्याच बायकांच्या वयामध्ये आज आहात, पण तुमचं आयुष्य मोकळं नाही, तुमचं खूप भरभरून भरलेलं असं आयुष्य, असं आम्हाला तुमच्या रीलमधून बघायला मिळतं. तर आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल माहिती सांगा. आता हे का कसं असतं, आपण ह्या पृथ्वीवर आलोय, मग ते आपण कसं जगायचं ते स्वतः आपण ठरवायचं. की कोण काय म्हणेल, हा कसा म्हणला, तो काहीतरी बोलला, नाही, आपण ठरवायचं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासारख्या किंवा मी आता कशी जगते, तर खडतळ असं जीवन जगतात काही बाया, किंवा परिस्थिती त्यांची घरातली नॉर्मल असते, किंवा घरातल्या लोकांचा त्रास असतो, किंवा मुलांचा असतो, काय असतो, पण त्यांनी ते मागं सारून आपलं जीवन कसं जगायचं ते आपण हिमतीने ठरवायचं असतं. दुःख कोणाला नसतं, सगळ्यांना असतात. दुःख सगळ्याला असतात. दुःखाशिवाय पृथ्वीवर कोणच नाही. आणि कष्ट सुद्धा केलं पाहिजे आणि दुःख पण असतं, पण त्याला सामोरे जायचं आणि आपण त्याला बनवायचं. जसा हा चिखलाचा गोळा आहे वाकडा तिकडा, तो आपण घडवायचा. तो घडला की सुंदर दिसतो का नाही, असा घडवायचा, तो बरोबर चालतं. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 5 मुलं आहेत, 4 मुली आणि 1 मुलगा. आयुष्यभर आणि देवासारखी मुलं आहेत माझी. वा वा. त्याच्यामुळं मी त्यांना असा खंबीरपणे आधार देते. मग ते म्हणाल तसं, हा थोडं चुकलं ना, हे असं नाही असं, मग माझं बी ऐकतात ते. पण त्याच्यामुळं आमचं छान असं. 4 मुली, 4 त्याच्यावर 5वा मुलगा. आता 3घींची लग्न झालीत, आता ही 1 मुलगी आणि 1 मुलगा. अरे वा वा वा. त्यांचं होऊन जाईल, शांततेने करायचं. पण 4 मुली सांभाळून 5वा मुलगा तुमचा झाला की एक समाजामध्ये असं किंवा मुलगा होऊ देत तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं. मग आमच्या मिस्टरांचं काय होतं, फॉरेस्ट ऑफिसर जुन्या काळातले, आणि माझ्या सासूला 6 मुलं आणि 2 मुली. बर. तर माझी सासू म्हणायची, अरे बैजरंगा, तुला 4 मुली झाल्या, बाद झालं, हिला उद्या काय झालं तर तू काय करणार, तू नको मुलगा करू. पण मला देवाच्या दयाने आहे ना, नवस म्हणून कसा म्हणून मला 1 मुलगा झाला. पण माझं छान झालं आणि मुली पण चांगल्या शिकल्या, सगळं छान झालं. त्याच्यामुळं मला मस्त वाटतं. आणि त्यांना कधी वाटलं नाही असं की मुली झाल्या. पण त्यांना काय माहिती काय वाटलं की
मला मुलगा पाहिजे, हा एक तरी मला मुलगा पाहिजे किंवा माझ्या मुलींना भाऊ पाहिजे, की प्रत्येक वर्षाचा सण असा साजरा झाला पाहिजे असं त्यांना कुठंतरी वाटत होतं. म्हणून असं मुलाचा हट्ट होता त्यांच्याकडे. म्हणजे असं नाही की बाबा मुली झाल्या आणि काय मला मुलगाच पाहिजे असं टोचलं नाही कधी, कधीच नाही. या मुली पण सगळ्या इतक्या कर्तृत्ववान निघाल्या एकदम. मुलं म्हणतात ना, स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालती, तशा माझ्या मुली आहेत. वा वा वा. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे. तुमचे जे रील्स बघितले ना, त्या रील्स मध्ये खूप गमतीदार गोष्टी मला बघायला मिळाल्या. म्हणजे आता जर का 4 मुली, एक त्यानंतर एक मुलगा, आणि बायकांना वय विचारू नये, मी नाही विचारणार तुम्हाला तुमचं वय किती आहे, तुम्ही अजूनही छान तरुण दिसतायत, तिशीतल्या मस्त. पण तुमचं लग्न कितव्या वर्षी झालं? मला वाटतं 83 साली माझं लग्न झालं. पण तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या? 16 वर्षाची. 16व्या वर्षी गंगाईचं लग्न झालं. 20 वर्षात मला 2 मुली होत्या आणि नंतर हे 3 जण झाले मला. आणि माझ्या नवऱ्याने एवढी माझी काळजी घेतली ना, तर मला आता खूप असं हे होतंय, खूप काळजी घेतली माझी त्यांनी. म्हणजे असं मला काहीच कमी नाही पडून दिलं. पगार कमी, सॉरी. नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. पगार त्यावेळेस आहे ना नॉर्मली 12-13 हजार असायचा. पण मला असं कुठं बाजारात गेलं, काय गेलं, अरे घे रे गंगा, तुला काय करायची, मी आहे ना, असं म्हणून त्यांनी हे केलं. मला खिशात पैसे बी नको नसू दे, आणि मुलींना पण तसंच. अच्छा. म्हणजे इतकं त्यांनी मला जपलं ना, त्याच्यामुळे मी एवढी तंदुरुस्त आहे. म्हणजे मला आता 5वा मुलगा झाला ना, तर माझी खूप कंबर दुखायची खूप. म्हणजे मी रोज रडायचे आणि रोज मला दिवसाड तरी मला इंजेक्शन घ्यायला लागायचं. अरे बापरे. तर ते त्यावेळेस एक कंपनीचं हे होतं, जपान लाईफ म्हणून एक असं प्रोडक्ट होतं गादीचं. बिलकुल पैसा नव्हता आमच्याकडं, पण ते म्हणले नाही मी काय पण करणार, पण मी माझ्या बायकोसाठी गादी घेणार. आणि मला त्यांनी 90 हजाराची त्यावेळेची गादी घेतली. बापरे. आणि मी त्याच्यावर जर आराम केला ना 6 महिने 7 महिने, तर बिलकुल माझी आज कंबर दुखत नाही. तुम्ही किती काम करा, किती पळा, आता मी शूटिंग करतो, हे करतो, ते करतो, पण माझी कसलीही कंबर किंवा माझी कसली हाडं बिडं काही दुखत नाही. हे मला खूप त्यांचा अभिमान आहे. बजरंग नाव होतं त्यांचं. बजरंग फॉरेस्ट ऑफिसर होते. फॉरेस्ट ऑफिसर. म्हणजे खूप असे 5 मुलं झाली, 4 मुलं झाली, पण त्यांना असं दुःख कधी नाही वाटलं. पण त्यांनी खूप प्रेम केलं मुलांच्या माझ्यावर. एवढं मोठा परिवार सांभाळायचं सोपी गोष्ट नाहीये. सोपी गोष्ट नाही. आणि सगळ्यांच्या हट्ट पुरवायचा, मुलींना एवढं शिकवायचं. आता एक मुलगा शिकवायचं म्हणजे ऍडमिशनला 50,000 लागतात, बघा ना. आणि पुढचा खर्च तो सोडा, ते आम्ही केलं. आता तुमच्या 5 मुलांकडे आम्ही रील्सच्या माध्यमातूनच बघतो, प्रेक्षक सुद्धा बघत असतील की या रील्स मधून जी तुमची सगळी मुलं दिसत आहेत, तर या मुलांचं संगोपन प्रत्येक आईच आपल्या मुलाचं संगोपन चांगलं करत असते. पण ही एवढी हॅप्पी आणि आनंदी अशी म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्यांची 24 तास ड्युटी. हे सकाळी 7ला बाहेर पडले ना, रात्री कधी कधी काय एकदा जंगलात गेले की माहिती नसतं काय कुठं जंगल जळल, काय वन विभाग, तर ते कुठं जंगल जळल काय होईल, तेव्हा ज्यांचे साहेब सोडतील तेव्हा ते घरी येणार. 24 तास ड्युटी. मग मला पोरांची क्लास घ्यायचा. म्हणजे कसा आपला मोडका तोडका 7वी शिकला, मी काय इंग्लिश शिकणार, हो, पण मला काय येणार. पण मी जरा आपला हा बाबा, ते त्यांचं ते बुक असायचं ना, की उद्या काय अभ्यास आहे, मला नाही जमलं ना, कुठेतरी शेजारणीला दाखवायचं. जर मुलं लहान की हे काय दिले, हे वारी काय दिले, उद्या काय दिले. मग ते तसं करून करून मी पोरं घडवली, शिकवली. आणि नंतर मला मुलं शिकवायला लागली. मी इंग्लिश शिकून मी आता इंग्लिश सही करते. माझी इंग्लिश सही आता म्हणजे शिकले मी. आता माझी ABCD चालू आहे. आता सध्या मी ABCD शिकते आणि होईल एवढं शिकायचं आपल्या पोरांच्या बरोबर, असं ठरवलं. इंग्लिश सही करतात, मला काय भारी वाटतंय. इंग्लिश सही करते, मराठीमध्ये नाही करत, पण मराठीमध्ये केली पाहिजे. पण जिथं करायची तिथं करते, पण इंग्लिश सही असते माझी. पण मदर त्यापेक्षा आई याला जी गंमत आहे ना, ते तुमचं ते गंगाई म्हणून मराठी भाषेचा तो गोडवा. कराल तुम्ही मराठीत पण छान सही कराल, कारण तुम्ही इतक्या सही आहात. आई ते आईच असते. आई
आई मला मला तुमच्या माहेर तुमचं कुठलं, तुम्ही कुठल्या गावातून आलात? माझं माहेर तर सासवड जवळ पिंपळे म्हणून गाव आहे, तिथं माझा जन्म झाला. आणि आम्ही 7 भावंड आणि गरिबी खूप. वडील शेतकरी, आई शेतकरी, त्याच्यामुळं मग थोडं इकडे तिकडे व्हायचं. आमचं जर असं त्यावेळेस पैसेच कमी होते ना हो. आमच्या आई शेतात कामाला गेली तर 2 रुपये रोज होता. आठवड्याची किती मिळणार? बरोबर. मग तेवढ्यात बाजारभर त्यावेळेस स्वस्त पण होतं जरा सगळं. काय 100 रुपयात असे माझे वडील 2-2, 3-3 पिशव्या बाजाराच्या आणायचे. मग त्यात आम्हाला खाऊ, आठवड्याचा बाजार, आणि तेवढेच आठवड्याला बाजार असायचा. का तर महिन्याचे पैसे मिळायचेच नाही, नोकऱ्या नाही, काय नाही. मग पण आमच्या वडिलांनी आम्हाला खूप असं म्हणजे कमी नाही पडून दिलं. काय शेतात भरपूर पिकायचं, जर कमी जास्त पडलं तर असं नाही का पहिले लोक तुझ्या शेतात गेले 4 लोक मग आमच्या शेतात येणार, मग तीच कमाई. पण आम्हाला 6-7 भावांना कधी कमी नाही पडून दिलं. पण शाळा नॉर्मली झाली, कारण का ते शाळा म्हणजे लांब लांब शाळा. आणि मग त्या काळात कसं व्हायचं, मुली बाहेर नाही पडायच्या, की कसं आई वडील म्हणायचे मुलींना कसं बाहेर पाठवायचो. असं माझे मोठे मोठे भाऊ शिकले 10वी पर्यंत, पण आम्हाला बहिणींना नाही शिकता आलं, म्हणजे 7वी 6वी असं. आणि मग त्या गावाच्या आठवणीवरनं मला ना तुमचं ते एक रील पाहिलं मी, की वडील तुमच्या वडिलांचं एक रील पाहिलं की माहेरी आल्यानंतर आजही वडील कसे मुलीचं स्वागत करतात. काय बोलायचे अहो, इतकं म्हणजे तुम्हाला काय सांगू. तिथं गेलं आणि उठले ना असं असं समोर जायचं, फक्त असं करणार, हा माझी गंगा, हेच करणार. आणि इतकं त्यांना आनंद होणार ना. मग मी त्यांना बघायला जाते आणि ते मला म्हणतात की बरं चाललंय का, हॉटेल पैसा 1 रुपयाला 1 रुपया मिळतो का. आणि नातवंडाला म्हणणार माझ्या बाळाला चांगलं सांभाळ, म्हणजे माझे गंगायला म्हणजे माझ्या बाळाला चांगलं सांभाळ. मग तो आता म्हणला की मग आता मी दुबईला नेणार आहे गंगाईला, किंवा तुमच्या मुलीला इकडे तिकडे फिरवणार आहे. अरे ते आहे रे, जे काय केलंय कुठे नेलंय ते जे तुला आहे लकलाप, पण तू माझ्या मुलीला चांगलं सांभाळ. किती छान. इतकं म्हणजे बोलता नाही तरी पण म्हणजे काय आई वडिलांचे प्रेम आहे. वडिलांचं वय किती आहे आता? 103 रनिंग आहे. 103 रनिंग. 103 वर्षाचे गंगाईचे वडील आहेत. आणि रील मधून आपण त्यांना पाहिलंय की आजही मुलीवर तेवढंच भरभरून प्रेम करतात. बापरे, काय सांगायचं. मग मी दर महिन्याला जाते, महिन्याच्या आधी म्हणलं तरी जाते. त्यांना काय स्वेटर नाही, काय नाही, त्यांना काय पाहिजे ती नेते. 103 वर्ष निरोगी आयुष्य जगण्यामागचं कारण काय वाटतं तुम्हाला? त्यांचे कष्ट, त्यांचे ते खाणं. आमच्याकडं दूध आहे, आता 16-17 गाया म्हशी आहेत आमच्याकडं. ते दूध, ते त्यांचं काय ते अंडी, वेळेवर जेवण. आता पहिली लोक कशी नाश्ता बिष्टा नाही, आता कसं आपण पोहे खातो, उपीट खातो, कुठे ब्रेड खातो, ते नाही. त्यांचं डायरेक्ट 10ला जेवण मस्त. सकाळी उठणार, खाली चक्कर मारून येणार, गाय हितली तिथं बांधणार, तिथून येणार, मग आंघोळ करणार. आंघोळ केले की लगेच सोनबाई जेवायला ती. आमची मोठी वहिनी इतकी छान आहे ना, तर खरंच अशा वहिन्या नाही येत आता जगात, पण माझी वहिनी आहे. क्या बात आहे. लय जीव लावतात. वहिनीची सून. काय वहिनीचं नाव काय? शारदा पोमन. शारदा पोमन तुम्ही बघताय, नणंद कौतुक करते, हे फार दुर्मिळ आहे बरं का. आणि माझ्या भाच्याची अक्षदा पोमन आणि उदय पोमन, हे 3 लोक ना माझ्या वडिलांची इतकी काळजी घेतात ना, तर खरंच त्यांना एवढं पुण्य लागो ना. क्या बात आहे, क्या बात आहे. पण एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी टाइम टेबल पाळलं पाहिजे, वेळच्या वेळेला गोष्टी केल्या पाहिजे, व्यायाम थोडाफार केला पाहिजे, किंवा वेळेवरच जेवलं पाहिजे. की आता जेवण केलं कुणीतरी काय आणलं, आता आवडतंय म्हणून खायचं नाही, खाल्लं पाहिजे, ते टाळलं पाहिजे. तर आपण आता केलं पोटभर जेवण, आणि कुणीतरी एकच चटकदार काय ढोकळा आणला, काय आणला, त्यातला एक पण नाही खाला पाहिजे आपण. मग ते काय होतं, आपण टाकतोय, पण कॅपॅसिटी पण पाहिजे ना तेवढी आतड्याची सहन करण्याची. त्याच्यामुळे ते नाही खाल्लं पाहिजे. हे जे पिझ्झा वगैरे बर्गर नाही खाल्लं पाहिजे. आम्ही तर कधीच खात नाही, कधीच. कधीच नाही खात. ही तरी म्हणती मम्मी कधीतरी जाऊ ग खायला, चल बाई तुला आवडते तू खा, मी 1 तुकडा खाते तुझ्यासाठी, जास्त नाही. मला आवडत बी नाही, म्हणजे आता आपलं काय बिघडल पोट म्हणून नाही, मला आवडतच नाही पहिली गोष्ट. मी सकाळी मस्त उठते,
चांगला थोडासा आपला छोटा मोठा व्यायाम करते. आता तर जुंबा लावलाय. झुंबा? हो, जुंबा लावलाय. मस्त जाते 7ला तिथं पोचते. 7 ते 8 जुंबा करायचा. घरी यायचं, आंघोळ करायची, स्वामींचं नामस्मरण करायचं, जपमाळ करायची आणि मस्त नाश्ता बनवायचा एकदम टेस्टी असा सुंदर, आणि तो खायचा. आणि मग 1:30ला आपलं नॉर्मली जेवायचं. नाही थांबा जरा, झुंबामध्ये कुठल्या गाण्यावर डान्स करतात? आम्ही सगळेजण मिळून आहे ना, आम्ही फक्त देवाच्या गाण्यावर जुम्मा करतो. अरे फक्त बापरे. देवाच्या. म्हणजे देवाच्या गाण्यावर झुंबा? हो हो हो. बाकी डिस्को नाही किंवा काय काय आत्रड गाणी नाही, काय नाही काय नाही. आमच्या वयाला शोभल ते देवाची गाणी. वा 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 वा. छान कवळं ऊन लागतं, मस्त प्रसन्न वाटतं. आणि तेवढंच आपल्या जीवनात तेवढे 2 तास आपण तर घेतलेच पाहिजे. 100%. नाहीतर मग काय खरं नाही ना. काम तर चुकलंच नाही कोणाला. 100%. काम तर घरी गेल्यावर बनवायला लागणार, खायला लागणार, भांडी घासावं लागणार, फरशी पुसावं लागणार. त्याच्यातून हे 2 तास वेळ काढला तर आपल्या शरीराला तेवढं चांगलं. सकाळी सकाळी तुम्ही एनर्जी भरून हो, 4-5:30ला मी उठते, म्हणजे उठतेच. आणि मग मुलीला उठवते, चल उठ, जायचंय आपल्याला. आणि दुपारी असं नाही की आता दुपारी झोपा 2 तास, नाही. दुपारी झोप येत नाही मला. आपलं नॉर्मली अर्धा तास पडायचं, नाही पडलं तरी काय हरकत नाही. आपलं काहीतरी करत राहायचं. सिरियल वगैरे बघता का? सिरियल बघते ना. एक आता ती पारू सिरियल चालली ती बघते. आणि आता एक नवीन शुभ श्रावणी चालू झाली ते बघते. बाकी नाही. बाकी मला आवडत बी नाही आणि मी करत बी नाही. कारण का आता आमचं खूप कामं असतात. ते व्हिडिओ बनवायची, मॉर्निंगची व्हिडिओ असते, काय काय बिझी एकदम बिझी. तुमचं ते भांडी घासण्याचं एक रील बघितलं. काय भांडी घासताल, काय भांड्यांना काय भांडी घासता, गुदगुल्या करता, असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं. कामवाल्या मावशीची ती भांडी घासायची रील नाहीये ती आपली ह्याची पोछ्याची केलेली. पोछ्याची केलेली भांडी. हे इथं राहिले बघ, राहिले बघ, ती पोछ्याची केलेली. छोट्या छोट्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण करून त्यातनं मनोरंजन होऊ शकतं. ही कल्पनाच मला खूप होऊ शकतं. आमची मावशी पण इतकी छान आहे, जसं सांगल तसं नाही का. तो कोपरा राहिला, हा कोपरा राहिला, मावशी आज असं करा, मावशी ह्या वेळेत या, आज मावशी आता आज मी लवकर आली, मावशी आज तुम्ही 1:30ला या. हो, आपण छान वागलं तर पुढचा माणूस छान वागतं ना. आपण जर हे केलं तर मग म्हणणार आहे काय कसली बाई, आपण नाही बाबा येणार उद्या, असं म्हणणार. आपण पण आपल्या तोंडात गोडवा ठेवला ना, सगळं छान होतं. आणि ते करायला पाहिजे खरं सगळ्यांनी. ही गंमत आहे बघा. तुम्ही तुमच्या एका रीलमध्ये मुलांना म्हणताय की अरे आता लग्न करा. हो, माझं 16व्या वर्षी लग्न झालं, तुमचं लग्न 16व्या वर्षी झालं. हो, आत्ताची पिढी 16व्या वर्षी तर लग्न तर करूच नाही शकणार. म्हणजे कायद्याने आता काय झालंय, शिक्षण किंवा आता नोकरी पाहिजे किंवा मुलगी पण नोकरीवाली पाहिजे किंवा अशा अपेक्षा वाढल्या ना. आणि आता खरं तर चालत पण नाही. कधी एकाला दोघं असेल तरच प्रपंच चालतो. कारण का तर बाजारातलं सगळं हे वाढलंय किंवा शाळा शिक्षण वाढलेत, तर एकाच्या पगारावर चालूच नाही शकत. डबल इंजिन. म्हणजे केलंच पाहिजे एका मेरीने दोघांनी काम, तेव्हा ते तुमचं बजेट बसल, नाही तर नाही बसणार. तसं पहिलं नव्हतं. पहिले बाया फक्त शेतात किंवा घरात कामं करायच्या, काय पुरुष लोक बाहेरून कमवून तर तेवढ्यात भागायचं. आता तसं नाही. तुम्ही मुलींना म्हणताय बाबा लग्न कर, आता मामाच्या मुली मिळण्याचा जमाना गेलाय. नाहीच, मिळतच नाही. तर मामांच्या मुलांचीच लग्न होत नाही तर आपल्याला मुली कुठे मिळणार, असं आहे ना. मग वेळेला लग्न करायला पाहिजे, माझं म्हणणं आहे. तुम्ही लय असं ताणू नका की नॉर्मली. आणि आपण म्हणतो मुलगी कशी असेल, हे असेल ते असेल, आपण जमून घेतलं, आपण छान वागलं, आपण तिला मुलीसारखी वागावली तर ती छान राहती. तिला काय 4 लग्न करायची आवड आहे का? नसती आवड. पण आपण समजून घेतलं पाहिजे. बरोबर. जसं आपण आपल्या मुलींना जपतो तसं सोनाला पण जपलं पाहिजे. तर ती सून का जाणार? खूप महत्वाचं आहे. सगळ्या सासवांनी ऐका. बोला तुम्ही. मग तेच सांगते मी. आणि खरं आहे, आत्ताची परिस्थिती तीच आहे. तर आपला सासू पण थोडंसं मागं ठेवून आहे ना, थोडं मुलींच्या बाजूने चाललं पाहिजे, तर आपल्या पण मुलाला टेन्शन नाही. तर आपला मुलगा एवढा शिकणार, एवढं हे करणार, एवढं कष्ट करणार, एवढा पैसा कमावणार, आता बंगला गाडी माडी एवढे त्यांचे कष्ट त्याच्यात जातात. आणि जर किरकोळ गोष्टीवरून जर आपण भांडलो तर मग आपल्याच मुलाला टेन्शन. मग ते मुलाला पण टेन्शन नाही झालं पाहिजे आणि सुनाला पण टेन्शन नाही झालं पाहिजे. हाच संसार होतो.
आणि परमेश्वर पण थांबतो आपल्या घरात. हं. मुळात म्हणजे आहे ना, लक्ष्मी थांबते आपल्या घरात की बाबा इथं सुंदर जागा आहे, इथं सुंदर वास आहे, इथं थांबा, वा. असं असतं. त्याच्यामुळं माझी तर ती अपेक्षा आहे सगळ्या सासवांनी किंवा सुनांनी पण थोडं आईसारखं राहावं, आई ते पण वागवावं. आणि मुलांनी बी, म्हणजे एकाची चुकी असं नाही म्हणत मी, सगळ्यांनी मिळून राहायचं आणि सगळ्यांनी मिळून जगायचं. का तर हा देह आपल्याला पृथ्वीवर एकदाच मिळतो. हम्म. त्याच्यामुळं असं राहिलं पाहिजे. क्या बात आहे. एक गावाकडून आपण लहानाचे मोठे होतो, मग शहरात येतो. पूर्वी बघा, आता तुम्हीच सांगितलं की तुम्ही स्वतः 6-7 भावंड. हो आता तुमच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे तुमच्या मुलांमध्ये ती 5 भावंड, हो. बरोबर की नाही? आता हळूहळू फॅमिलीचा साईज कमी कमी होत कमी कमी एकच, प्रत्येक मुलगी आता म्हणते एकच बास. म्हणता ग एकाला दोघं राहू देत, हां, नाही एकच बास, असं चाललंय. तर मोठ्या मुलीला आहेत 2 मुलं, हां, आता 2 नंबरचीला एक मुलगा आहे, हां. बाकी अजून येणार आहेत. पण एकच बास म्हणतात. का तर खर्च लय झाला, मग कष्ट करावं लागल, मग मुलांचा हलका करायचं. त्याच्यामुळे आम्ही पण थोडं गप्प बसतो की हा बाबा आता काळ बदललाय, म्हणजे आपण जरा थांबा, असं होतं. किंवा काय काय आता काय काय कपल्स असेही म्हणतात की आता मूल इश्यूज नको, मुलंच होऊ द्यायची नाही. हा, मग ते कसं असतं, ते एकदमच बिझी असतात आणि त्यांचं सौंदर्य नसतं संपवायचं. मला वाटतं असं, म्हणजे वाटतं की आपण ह्याच्यात आहे बाबा, का आता हिरो हिरोईन झाले, हे झाले, ते झाले, की आपलं नको बाबा, आपल्याला एवढं खूप काम येतं, आपलं बाळ कोण सांभाळणार. बरोबर. त्याच्यामुळं मग दत्तक बी घेतात. आणि घेतलं दत्तक तर छानच आहे ना, कोणाच्या तरी मुलाचं चांगलंच होणार आहे ना. त्याला आई वडील मिळले तर किती आनंद, ह्याच्यासारखा आनंद केवढा. म्हणजे 9 महिने वजन वागवण्यापेक्षा सुद्धा तो आनंद मोठा आहे की एखाद्याचं मुलं तुम्ही दत्तक म्हणून घेतलं तर ते किती सुंदर. तुमचे एक्सप्रेशन खूप छान आहे, तुमचा चेहरा खूप एक्सप्रेसिव्ह आहे. तुम्ही ऍक्टिंग वगैरे करायला पाहिजे होती, आता करतायच की? आता ते ऍक्टिंग चालू आहे, पण असं जास्त नको वाटतं मला. जे चाललंय ते थोडंफार चाललंय. मला ह्याच मुद्द्यावर यायचं आहे की एक सर्वसामान्य आयुष्य तुम्ही जगत होतात, हं? आणि त्या सामान्य आयुष्याला आता असामान्य तुमच्या मुलींनी केलेलं आहे. तुमच्या मुलीच्या डोक्यातून कल्पना आली की आपण, तर हे एक साधारण गृहिणी आणि आज एक रील स्टार झालेली गंगाई, हा प्रवास कसा झाला नक्की? सांगते तुम्हाला मी कसा झाला बरं का. माझा मुलगा डाएटवर असतो किंवा व्यायाम करतो, हां, आणि तो आता डाएटमध्ये आहे ना, असे 4-5 फळं रोज वेगळी वेगळी आणायचा. आणि मी ती तयार करून, आई आहे म्हणल्यावर वादच नाही ना आपलं. मी दिलं तर मुलगा खाणार ना. Correct. आता पण मी डाळिंब सोलून देते, माझा तो छंद असतो. संत्रा सोलून देते तर माझं पोरगं खाईन किंवा मुली खातील, असं माझं असतं. तो म्हणतो अगं मम्मी मी घेतो ना. अरे बाळा राव देणार आहे, तू एवढं काम करतो, मग मी देते ना एवढं तुला करून. आईची वेडी माया, मग मी ते करते. तर त्यांनी काय केलं, त्या फळामध्ये एक आवोकाडो म्हणून फळ आणलं होतं. काय? आवोकाडो, ते रफ ग्रीन कलरचं असतं. ते आपल्यात तेवढं नसतं, पण ते खातात बघा काही देशामध्ये. तर ते मी म्हणलं हे काय फळ आहे म्हणून त्यांनी मी ते सांगेल तसं सोललं आणि मीच पहिलं खाल्लं ते. तर ते एवढं विचित्र लागलं ना मला, विचित्र म्हणजे माझं पूर्ण चव गेली तोंडाची. मी म्हणलं बापरे का ते फळ खाल्लं मी, आणि तो खायचा. तर एक दिवस असंच आम्ही बसलेलो, ही मी ओंकार असं बसलेलो, तर मग मला त्या फळाचं नावच आठवना. मी काय बी आवाडो कावाडो असं काय बी बोलायला लागले, मला काहीच कळना. तोर माझी पोरांनी घेतली सगळी व्हिडिओ शूटिंग सगळी घेतली, मला माहितीच नाही इकडं काय हिज चाललंय. आवडो कावडो काय रे ओंकार सांगणार आहे, त्या फळाचं नाव काय होतं. तो पण माझं घ्यायला लागला. मी कधी त्या फळाला ग्रीन कलर म्हणायला लागले, कधी ऑरेंज कलर म्हणायला लागले, काय पण म्हणायला लागले, मला पण आठवना. आणि बापरे एवढी घेतली आणि एवढी व्हायरल गेली ना ती व्हिडिओ. तर मग मी त्याच्यामुळे सारखले की काय माहिती लक्ष्मीच्या पावलानीच ते फळ माझ्या घरात आलं. क्या बात आहे. आणि त्याच्यामुळं मी व्हायरल झाले, काय माहिती नाही, पण असं झालं माझं. आणि आज मी जीवनात अशी आहे, अगदी कमी शिकलेली एकदम नॉर्मल गंगाई, आता मी अशी झाले. ती खूप जगाला आवडती, अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात मी लाडकी झाली. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आज माझ्याही खूप लाडक्या झाल्या, माझ्या मोठ्या बहिणीसारखे आहे तुम्ही. पण हे जे तुमचा निष्पापपणा आहे ना, किंवा हा साधेपणा आहे ना, हाच
आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं. हो बरोबर आहे. आणि हा साधेपणा आता हरवत चाललाय. चाललाय तर पहिली म्हणजे लोक, आता माझं लग्न झालं ना त्यावेळेस असं पत्रद्वारे व्हायचं. हा तर मी काय 7वी शिकलेली, हा. एका 4 वर्गाला एक गुरुजी, हा. म्हणजे नॉर्मलच माझी बी मराठी, म्हणजे मला सगळं येतं. आता मुलांमुळं मला जास्त यायला लागलं, पण त्यावेळेस नॉर्मलच होतं. पण ते ना पत्रद्वारे, मग आता आपण पत्र लिहायचं पारमजकूर वगैरे, मग तो पाठवायचा, मग तो 15 दिवसांनी आईला पोचायचा, मग आई अडाणी, आई वडील, मग त्यांनी कोणाला तरी सांगायचं माझ्या गंगाला एक पत्र लिहा, मग ते मला 15 दिवसांनी यायचं. मग त्यावेळेस ते कसं होतं, आपुलकी होती लोकांना, माणुसकी होती, कधीतरी भेटली लोक की गळा पडायची. आता काय मोबाईलमध्ये आत्ता नंबर लावला की व्हिडिओ कॉलमध्ये सगळी दिसतात. त्याच्यामुळं माणसाला अशी माणुसकी राहिली नाही, आबोला राहिला नाही. उत्सुकता असते ना भेटायची. हो, कुणाचं लग्न असेल, हा. ह्या लग्नात ही भेटेल, तो भेटेल, ती हा, भेटेल. नवरदेव का बघायचं लांबच, नवरी का बघायचं लांब, आपली माणसं कधी भेटतात याच्यावर जास्त फोकस असायचा, आणि ते आता हरवलंय कुठेतरी. खरंय, असं खरंय, झालं. खरंय. त्याच्यामुळे थोडं पण जीव वाला. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जी एक गंमत, मजा, सगळा गोतावळा एकत्र करण्याची जी ते मजा. वेगळंच होतं. हम्म, पण आता नाही. आता काही मुली म्हणतात आपण नवरा बायकोच पाहिजे, हम्म, सासू नको, मग दिराने वेगळं राहिलं पाहिजे, तिचा मुलगा मला त्रासच देतो, मग मी का त्याचे कपडे धुवू, मग मी त्याची का भांडी घासू, असं. तर असं कुठंतरी चाललंय आता. पण पहिली लोक करायची. हा. आता मी पण लग्न होऊन गेले ना, 16च वर्षाची होती, माझी सासू खूप छान होती, आणि नवऱ्याचा तर काय प्रश्नच नाही. पण दीर होते, जावा, नणंद कधी कधी यायच्या, पण मी एवढी छोटी होते ना तरी मी करायची. का तर आपल्या आईबापाचे संस्कार होते आपल्यावर, की कसं राहायचं, कसं वागायचं. एवढी छोटी होते ना मी, हो ना. लय छोटी होते, म्हणजे वजनाने बी आणि वयाने बी, पण मी ते हँडल केलं. 16व्या वर्षी त्या काळातच करत होते ना. हो, खटल्याच्या घरात जायचं. दिले माझ्या वडिलांनी, दिलं. म्हणजे कसं आमचं नात्यात बी जमलं, आणि जरा हे फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे जरा थोडं माहिती होतं की कसा आहे मुलगा, असं तसं. माझा वडील म्हणायचे मला माझ्या पोरीला नोकरदारच नवरा बघायचा. साहेबच मिळाला. साहेबच. मग त्या काळात नोकरदार आणि पेन्शन पगार म्हणजे लय मोठं वाटायचं. पगार किती, आमच्या लग्नाच्या वेळेस 5,000 पगार होता. नंतर ही मुलं झाली, अहो 12-15 हजार झाला. एवढ्यात तुम्ही सगळं केलं? सगळं ॲडजस्ट केलं आम्ही. म्हणजे कसं करायचो, आज भाजी नसली ना ॲडजस्ट करायचं, आज हिरवी मिरची नसली ना भाजीवाले कोण उधार नाही घ्यायची, ती सवय लावून घेतली होती आम्ही, की त्याचा 1 रुपया आपण जर विसरलो किंवा त्याला म्हणायचं मला आज 1 रुपयाच्या मिरच्या द्या, मी उद्या रुपये देते, आणि विसरल्यावर तो काय म्हणणार जाता येता, काय बाई उद्या दुसऱ्या 4 बायांना सांगणार, रुपया नाही दिला हो माझा त्यांनी. म्हणजे ते नको, मी ते मुलांना शिकवलंय, असेल तसं जगायचं. उधारी करायची नाही किंवा कर्ज करायचं नाही, आपण जे कष्ट करतोय ना त्यात जगायचं, आणि ती मुलं माझी करतात. किती छान. असं तुमचं लग्न आठवतंय का तुम्हाला? म्हणजे आठवत असेलच. म्हणजे मी पण काय प्रश्न विचारला, लग्न आठवतंय का? मला प्रश्न असा विचारायचा आहे की लग्नातल्या काही गमतीदार प्रसंग आठवत आहेत का लग्नात? म्हणजे तुम्हाला त्या आठवणी आहेत ना? आठवणी. आमचं लग्न म्हणजे ना त्या काळात आहे ना, असं मंडप, आणि ते काय ते बाऊला असायचं, तो त्याला असं गवत टाकायचे, ते नाही का नवरा नवरी यायला बसवतात, ते तसं होतं. आणि आमटी भात फक्त. आणि त्या आमच्या काळात आहे ना आमचे सगळे नातेवाईक यायचे, पुऱ्या किंवा भाजी काय बनवायला, अशा आचार्य वगैरे काय, शाकभाजी आणि आमटी भात आणि पुऱ्या असं. आणि ते पण कुठं आमच्या दारात, म्हणजे जागा स्वतःची, असं मोठं हे, आणि तिथं मग ते लग्न सगळे नातेवाईक येणार. हा, नवरा नवरीला अख्ख्या गावात ते नाही का पहिले जेवण द्यायचे, शेवया नाही तर मग भात आणि दूध आणि त्याच्यावर गुळ आणि तूप, आणि मग सगळे कलवरे वगैरे जायचे, बसायचं, नवरा नवरीने एक घास खायचा, बाकी सगळे कलवरे खाऊन टाकणार, असं होतं पहिलं. पण ते लय छान वाटायचं. पत्रळ नाही, ताट, जे काय ताट असत त्या काळात होतं ते ताट, आपले जर्मलचं वगैरे, त्यावेळेस ते जर्मलच चालायचं, किंवा पितळ, जास्त पितळ होतं. आमची झाल बिल सगळी पितळाची. अरे वा. झाल म्हणजे लग्नात ते भांडी, की नवरीला काय लागतं बाबा, कढई, तवा, हे ते, उन्हातला हंडा, काय पिंपा, ज्या काळात त्या काळात द्यायचे ते असं. मग ते असा रुखवत मांडायचा, मग ते होतच. आणि मग लग्नात लोक नाही का त्यावेळेस 1 रुपया आयर करायचे,
1 रुपया. 2 लोक बसायची अशी चिठ्ठी घेऊन, हा अमक्याने 1 रुपया, अमक्याने लय गरीब असेल 50 पैसे पण दिलेले आहेत बोला. म्हणजे त्यावेळेस असं होतं. पण ते प्रेम प्रेम द्यायचीच, द्यायचीच. की बाबा आता आपण लग्नाला चाललोय, जेवायला चाललोय. पहिली लोक अख्ख्या गावातला यायची. पहिली काय पत्रिका वगैरे असं काही नव्हतं. अख्खं गाव त्या लग्नाला यायचं म्हणजे यायचं. आणि जेवून पण जायचं. भले किती गरिबी असू दे, 1 रुपया तरी आयर करायची. त्या लग्नात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नाही नाही तसं काही नाही. सगळी गावच काम करायची. आमचं फोटो पण नाही काढले तर. आता माझी मुलं म्हणतात काय ग मम्मी तुमच्या लग्नाचे फोटो नाही. पण त्यावेळेस नव्हतंच. आमचं वरडकुडं इकडं आलं कासरसायला मावळात. आणि नवरदेव सुट्टी नाही मिळली म्हणून रात्री नवरदेव आला पाटव. ते पण आमच्या 3 किलोमीटर चालत पिंपळ्यापर्यंत. काय सांगताय? सुट्टीच नाही. सरकारी माणूस तर सुट्टीच नाही. लग्नाला पाट आले. आदल्या दिवशी निघाले. रात्री काहीतरी निघाले असेल 10-12 वाजता. त्यावेळेस त्यांची ड्युटी लोणावळ्याला होती. तिथून ते सासवडमध्ये आले. सासवड म्हणून गाडी नाही मिळली, ते चालत आले. क्या बात आहे. काय असं होतं. सॉलिड आठवणी. चालत आले. सगळे लोक म्हणायला लागली 12 वाजले 1 वाजले नवरदेव आला. आता या आपली खेड्यातली लोक नाही का, काय नवरदेव आला नाही. आज सकाळी नवरदेव आला. घाबरले असतील नवरदेव आला नाही. म्हणजे त्या काळात लोक तशी घ्यायची की बापरे आता काय. त्यांना ते लय असायचं की मुलीचं लग्न. आणि पहिली लोक ते हे करून घ्यायची की बाबा मोबाईल नव्हता, ते काय मोबाईल नाही, काय नाही, माईक नाही, काय नाही, स्पीकर नाही, काहीच नाही. वाजंत्री आणि लग्न आणि नवरा नवरी असं. आणि लग्नात काम करायला सगळी गोतावळ्यातली सगळी नातेवाईक. असं आचारी नाही किंवा कोण नाही, ओळखीचं नाही, काय नाही. सगळी गावातली जी प्रेमळ लोक येते आणि नातेवाईक. म्हणजे स्वयंपाक करायला कोणतरी, वाढायला सुद्धा बादली ते वरगाळ असायचं पहिले. आणि मग ते भात आमटी लय मजा असायची. आणि त्यावेळेस लोक मांडी घालून जेवायची. आता काय झालं, पाय गेले माणसाचे ते भूपेनी. असं झालं. गेले ना, गेले का नाही. पहिली लोक टॉयलेटला बाहेर जायची, घरात जेवायची. आता लोक बाहेर जेवून टॉयलेटला घरात येतात. असं झालंय. म्हणजे सगळं काय पलट झाला. खरं आहे का नाही. अरे बापरे, हे खरं आहे, सत्य. असं झालेलं आहे बघा. म्हणून आता काळानुसार आपण पण जगलं पाहिजे, नाही तर आपलं काही खरं नाही. करेक्ट आहे गंगाई. दिस इज गंगाई. करेक्ट आहे. मला फार आवडलं. खरं सांगा मला, तुम्ही आहे का नाही रीत? अगदी करेक्ट. किती सोप्या भाषेत. प्रत्येक हॉटेलमध्ये वेटिंग. आता आमच्या हॉटेलमध्ये एवढं वेटिंग आहे म्हणलं, दुसऱ्या हॉटेलमध्ये काय असणार आहे सांगा आता. म्हणजे घरी लोक जेवतच नाहीत. पहिली लोक कंपल्सरी तुम्ही 12ला घरी या किंवा कुठं जा, नाही जेवायला मिळलं लागणार तरी चटणी, कांद्याची चटणी भाकरी करून खात होते चुलीवली. खरंय. आता नाही. आता म्हणतात 12 वाजले, चला एखाद्या आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊ आणि तिथून खाऊन येतात. भले किती पण पैसे जाऊ दे. आता पैसा पण झाला आणि लोकांना कंटाळा पण आला. नाही तर झोमॅटो व्यायाम राहिला नाही. आता मिक्सर, मशीन, हाताचा पण व्यायाम गेला. सगळं म्हणजे खाणं जास्त झालं. हे भारी आहे. खाणं जास्त झालं आणि व्यायाम कमी झाला. त्याच्यामुळं अनेक आजार लोकांना व्हायला लागले. पूर्वी तुमचं काम करताना व्यायाम व्हायचा म्हणजे सकाळपासून जर तुम्ही आठवा बरं, किती हालचाल व्हायची, काय करायचं? माझं तर सांगू का, मी सगळ्यात छोटी बहीण. त्याच्यामुळं माझा लाड लय झाला. मी अशी शेतात वगैरे जायची, पण फक्त हुंदडायला. इथला अंजीर तोडायचा खायचा, तिथला पेरू तोडायचा. मला कोण बोलायचं नाही. मी लहान. आणि माझ्या आधीचा भाऊ, ती कशी काम नाही करीत आणि मलाच का काम सांगती. आणि जवळ त्या आपल्या चुलतीच्या तिथून एक तांब्या भरून आण. मला नाही सांगायची ती, त्याला सांगायची. तिला का नाही सांगितलं आणि मला का सांगती, मी नाही करीत. म्हणजे असं होतं. बायका घरात काय काम करायच्या, त्याच्यामुळे व्यायाम व्हायचे. ते तुमच्या बोलण्यात आता आलं ना. हो. की आता सगळे मशीन आले, मिक्सर आला, हे आलं. पूर्वी बायका घरात किती असं. माझी आई काय करायची, समोर माझी चुलती होती राहायला, त्यांच्याकडे जात होतं. आमच्या कवी होतं, पण आमचं जास्त मोठं असल्यामुळं एकटीला आईला जमायचं नाही. आम्ही झोपलेला असायचो. मग ती पाठ उठायची. जवळ आहे ना, आजचं म्हणलं तर आता 7 मुलं आणि एवढी ते नवरा बायको, म्हणजे 8-9 जण. त्यांना पुरणार 2 किलो तरी ज्वारी दळायची. मग तिथं जाणार ती, जात्यावर
दळणारा गाण्या बिण्या सकट, मग ते आम्हाला गुंग 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 तो आवाज येणार की आपली आई दळायला गेली. आणि मग ती दळण आणून मग आम्हाला सकाळी भाकरी करणार. मग आम्ही 10:30ला शाळेत, आमची शाळा जवळ, बेल वाजला की पळायचं. बेल वाजला की पळायचं. त्याच्या आधी आईला काम करू लागायचं. कुठं गाईचं शेण काढ, आमच्याकडे कपिली गाय म्हणून होती, तिचं शेण काढ बाई, काढ ग गंगा तेवढं शेण, म्हणजे मी तुम्हाला खाऊ करते मग शेण काढ. कुठं अशी दिवळी असायच्या, अशा कोंबड्यांच्या अंड्या असायच्या, अंड्या गोळ्या कर. म्हणजे असं तेवढी 2-4 कामं केली की माझी तिकडे शाळेची बेल वाजायची. मग माझी धावपळ, एक विणी घातली की एक विणी हातात, तशीच पळायची मी. आणि कितीतरी वेळा उशीर झालाय, गेट लागलेलं असलं ना, गेटवरून पलीकडे उडी मारायची, सरांनी पकडले की डायरेक्ट मार खायचा. असं लहानपणीचं मस्त होतं, मारच खायचा डायरेक्ट. छडी छडी काठी होती, काठी, छडी पट्टी पण नाही, काठी असायची कळकाची अशी बारीकशी, अशी हाणायची. असं बापरे. आणि मग आपण जे म्हणतो भांडी घासणं, धुणं, ह्या सगळ्या बायका शारीरिक कष्ट करायच्या, काम करायच्या. आता वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीन आली, अजून काय ते पार पार ब्रेड कडक करून त्याच्या तव्यावर बी त्याला वेळ घालवत नाही लोक. त्यात घरापला तरी चालेल पण त्यात कोंबायचा असं. म्हणजे तेवढी बी मेहनत नाही की आता उभं राहावं गॅसपाशी, ते पण आले आता. कोंबायचा तव्यावर गरम करायचा नाही, आता ओनलाच घालायचं, म्हणजे 2 मिनिटात आपण खाऊ. म्हणजे इतक्यापर्यंत शरीराला हालचालच नाही बिलकुल. त्याच्यामुळं कुठेतरी थोडे आजार लोकांना व्हायला लागतात. पण मी माझ्याकडे पण आहे बरं का सगळं, पण मी थोडं प्रयत्न करते की सकाळी थोडे अर्धी कपडे धुवायची, बेडशीट भिजत घातले ते घासायचे, तसेच मशीनला नाही टाकायचे. पण मी थोडं माझं चालू ठेवले आणि मी मुलींना पण सांगते. पण ठीक आहे. आता काय झालंय, आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं लाईफस्टाईल, त्यांच्याकडे कामाचा असलेला लोड, वेळ तेवढा राहिलेला नाही. तर वेळ वाचवण्यासाठी हे सगळे मशीन आले. पण त्याच्याबरोबर तुमच्यासारखा जर का व्यायाम केला, झुंबा का असेना, योगा असेना, नाही असू द्यात ना. आता जरी काळ बदलला तर हा बाबा, मुलींना बी कामं करावं लागतात की तो मुली पण आता ते काय म्हणतात ना की पुरुषाच्या बराबरीला राहतात, तर त्यांना पण काम करणंच आहे. पण आता जरी सुविधा आल्या तरी मुलींनी पण थोडासा तरी त्यांच्यासाठी वेळ काढला पाहिजे की थोडं काहीतरी बाबा बाहेर जाणं, किंवा थोडासा व्यायाम करणं, किंवा काय थोडं स्वतःसाठी एखादा तास दिला पाहिजे, तर आरोग्य चांगलं राहू शकतं. गंगाई, आता आमचा एक मित्र आहे कवी वैभव जोशी, तुम्ही त्याच्या कविता बघा सोशल मीडियावर वगैरे. वैभव जोशी बघणार. त्याने असं लिहिलंय की ठेव तुझ्यातील देव बाजूला आई, ठेव तुझ्यातील देव बाजूला आई, जेवले सगळे तू जेव आई. असं इतकं सुंदर वैभव लिहितो. तर वैभवनी आईवरती हे खूप छान ओळी लिहिल्यात. आणि आज मला गंगाई ची म्हणजे काय असं वाटलं की हे बघा, ह्या व्यक्तीचा साधेपणा, सिम्प्लिसिटी, आणि जे मनात आहे ते ओठात आहे, अशा व्यक्तीशी गप्पा मारायला किती एनर्जी मिळते, किती गंमत येते. आपण लग्न संस्था या विषयांवर बोलत होतो. तुमचं जेव्हा लग्न झालं त्या काळामध्ये, म्हणजे मी जवळून पाहिलंय, माझ्याही बहिणीचं 16व्या वर्षी लग्न झालं. तर ते माझी आई खेडेगावातून आलेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या समाजामध्ये लग्न ठरवायची पद्धत असायची पूर्वी. बैठक लग्नाची, नातेवाईक जमायचे, मग मला नाही बोलवलं, ह्याला बोलवलं, सगळ्यांना बोलवायला लागायचं. मग तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, कशी साडी घ्यायची, काय ते सगळं चालायचं पहिलं, आहे की नाही. बसता ते मग सगळ्या बाया न्यायच्या. मग ती म्हणणार ही असली साडी घेतली, ती तसली नवरीला नको, हा असला काय कलर घातला. मग साड्या लांब राहायच्या आणि यांची भांडणं चालू व्हायची. लग्नातलं रुसणं, ह्याच्यामध्ये रुसणारी एक कोणतरी मावळण, कोणतरी आत्या असतंच, कोणतरी असतं, कोणतरी रुसलंच आहे. त्याशिवाय लग्नाला पण अर्थ येत नाही, असं होतं. तर तुम्हाला मी सांगते, आता माझ्या मुलीचं लग्न झालंय, तर आता मी 3 लग्न केली. पण आहे ना, मला ते आयर देता आणि मी ते हळदी कुंकू लावता मुलींची लग्न तिकडे कधी लागली मला पत्ता नाही. माझी पाराशी मंजुलिका होऊन बसली, कुंकू लावून पार मंजुलिका झाली माझी. मग मी काय ठरवलं, सर आता तसं करायचं नाही. थोडं मुलांचं बी ऐकलं की बाबा आता नातेवाईक काय म्हणतील,
की काय ते सोडलं जरा बाजूला. म्हणलं काळबी बाजारलाय, जरा जाऊ द्या आता आपण पोरांचं ऐकू. हं. मग असं असं लग्न ठरलं, असं असं झालं, आपण असं असं लग्न करणार. मस्त एन्जॉय केला. हं. साड्या नाही, काय नाही, टोपी नाही, टॉवेल नाही, काय नाही. मानपानाचं तेवढं ब्राह्मणाला दिलं. तिथं व्यवस्थित आदल्या दिवशी गेलो. मस्त तिथं असं 5-6 असे मोठे मोठे रूम होते. मस्त विला होता. असं पुढे हे मैदान. डेस्टिनेशन वेडिंग केलं. हो, असं केलं. आणि मग ते संगीत, मग दुसऱ्या दिवशी साखरपुडा, हळद, इतकं एन्जॉयनी केलं. मग छान लग्न बिग्न. एवढ्या सगळ्या लोकांना तिकडे घेऊन गेलं. हा, म्हणजे आम्ही आदल्या दिवशी आमची लोक गेलतो. दुसऱ्या दिवशी आली 60-70 लोक होती. पण आम्ही असं लय बाऊ नाही केला की नको. अरे. जे केलं ना ते नको आता करायला. नाही मला थांबा इंटरेस्टिंग बोलतायत या. तुमच्या लग्नाला किती लोक होते तुमच्या? माझ्या लग्नाला अख्खं गाव. हा. माझ्या लग्नाला आमच्या पिंपळ्यातली सगळी लोक, बापरे. सगळी लोक जे काय असतील घर, 1000-2000 मला नाही आता सांगता येणार, पण तेवढी सगळी लोक. सॉरी मी असा हुंडा बंदी आहे, कायद्याने हुंडा द्यायला बंदी आहे, पण तरी त्या काळामध्ये काय हुंडा वगैरे? नाही हुंडा नाही. आमची आता माझ्या मिस्टरांचे 6 भाव आणि 2 बहिणी आणि सासू इतकी आईच, दुसरी आईच म्हणायचं. तर आहे ना ते लोक म्हणायचे की अरे बजरंगा एवढा लांब मुळशी काय पुरंदर तालुक्यात का तू मुलगी शोधते? मुळशी तालुक्यातली शोध ना. तर आता ते जरा होते सर्व्हिसला तिकडे, ते त्यांना थोडं वाटलं होतं ही मुलगी छान आहे बाबा, म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की आम्हाला तुमची मुलगी करायची. तर मग आले, बसले वगैरे, दीर वगैरे आमचे आलते, सगळे आलते. आता काय बजरंग बोलल ते, बाकी कोणी काय बोलत नव्हतं. बा आता कसं करायचं, काय करायचं. आमचे म्हणले आम्हाला फक्त मुलगी द्या आणि नारळ द्या. वा. आम्हाला काही नको, तुम्ही तुमची मुलगी देताना हे आमचं भाग्य आहे. क्या बात आहे. आणि खरंच त्यांनी, खरं सांगते मी, सकाळची पारे खरंच काय नाही घेतलं. त्यांनी मला साडी, दागिने, काय जे असतं ना पहिले, डोरले 2 मणी, ते केलं, पंजन वगैरे. आणि लग्नाला त्यांच्याच पैशाने लोक घेऊन आले. आणि माझं लग्न माझ्या वडिलांनी जसं जमल तसं केलं. आणि एकही हुंडा मागितला नाही, रुपया मागितला नाही, 1 रुपया नाही मागितला. किती छान आहे. म्हणजे मला हे खूप मस्त वाटतं ऐकायला. नाही तर लग्न करायचं म्हटलं तर मुलीच्या बापाला काय काय करावं. आणि लोक काय म्हणतात, काय नंतर पलट, काय तुझ्या बापाने दिलं ते तुम्ही बोलल्याला विसरून जाल, पण काय तुझ्या बापाने दिलं, मग जात चालू होतो. पण तसं काहीच झालं नाही. मला जशी मी 16 वर्षाची होती ना, ते जरा मला 10 वर्षांनी मोठे होते, ते चालायचे त्यावेळेस. पण त्यांनी मला खरंच मुलीसारखं जपलं, मुलीसारखं. माझ्या का पैसे असू नसू, काय असू, हे करू नाही असं काही बी, म्हणजे किती कमजोरी असू दे, पण त्यांनी मला जाणून नाही दिलं की मला, म्हणजे असं थोडी रडले मी 8 दिवस करमाना म्हणून. पण नंतर 8 दिवसाच्या पुढे मी इतकी कम्फर्टेबल झाले की मी म्हणले मी माहेरातच माझ्या. म्हणजे सासू पण तशीच होती. आता आपण तुमच्या मुलीच्या लग्नाकडे येऊयात. तुमची पहिल्या 2 मुलींची लग्न तुमची झाली जोरदार एकदम. हा, जोरदारच म्हणता येईल. म्हणजे होती थोडी आपली नॉर्मल अशी गरिबी, पण एवढं बी काही नाही. मंजुलिका तुमची झाली की माणसं? 3 मुलींच्या लग्न, 3ऱ्या मुलीच्या लग्नात तर डायरेक्ट मंजुलिका झाली माझी. बाहेर आले लोक, म्हणजे लोक तिकडे लग्न लागतंय आणि बाया येतात वरमाई कुठे. आता वरमाई आतमध्ये ते असतं ते रूम, त्या मग ती साडी देणार, मग मी तिला साडी देणार, मग ती कुंकू लावणार. तोवर माझी मंजुलिकाच झाली की फोटो काढायसारखा चेहरा नाही माझा. आणि तोपर्यंत तिकडे लग्न लागतं. त्यावर लग्न लागतंय. लागलं, एकच लग्न मिळलंय मला, 2 मुलींची लग्नच मिळाली नाही. तर मग म्हणलं आता असं नाही करायचं, आता आपलं वय पण झालं ना, आपण एवढी तक नाही करायची. कसं केलं लग्न? मग असं आम्ही लग्न केलं की मस्त मुलगा पण छान आहे आणि मुलीला पाहिजे तसं की बाबा आपल्याला लय लोक नाही पाहिजेत आणि आपण असा व्हिला घेणार आहे, असं आपण लग्न वेगळ्या पद्धतीने राधाकृष्ण वेडिंग केलं आम्ही. बरं. तर इतकं देवाचं लग्न खरं देवासारखं झालं. मस्त गेलो तिथं. मग आम्हाला आचारी पण छान होता आमचा, म्हणजे जो होता तो माझ्या मुलाचा मित्रच होता. त्यांनी पण छान जेवण दिलं मस्त. मग संध्याकाळी आम्ही संगीत केलं. दुसऱ्या दिवशी साखरपुडा 2 वाजता, हळदी करून टाकल्या संध्याकाळी 6 वाजता. नंतर परत संध्याकाळी जेवण, आराम गिराम, सकाळी उठले की फ्रेश होऊन परत सुरू, म्हणजे रिलॅक्स मध्ये झालं सगळं. मस्त एन्जॉय केलं. पूलमध्ये पोहलो, हे केलं ते, म्हणजे म्हणलं इतकं असं लग्न ना
मी इतकं एन्जॉय केलं की मला असं वाटायला लागलं, मी लोकांना पण सांगितलं आणि मला लोकांचे पण मेसेज आले की गंगाई तुम्ही मुलीचं लग्न इतकं सुंदर केलं आणि कुठं केलं ते आम्हाला सांगा, आम्ही तसंच लग्न पण तेव्हा असं प्रेशर नाही आलं का की अरे हा नातेवाईक नाही बोलवला, आलं तो पाहुणा थोडं नाही प्रेशर बोलवला? आलं की पण तिथं नव्हती ना तशी कॅपॅसिटी. तर आपण बोलावणार अंदर त्यांची सोय नाही व्यवस्थित झाली तर मग माणूस मागे नाव लोकांनी पण समजून घेतलं. घेतलं समजून घेतलं की बाबा ह्यांनी असं देवाचा राधाकृष्ण वेडिंग केलंय तिथं लोकांचं बजेट कमी असेल, मग घेतलं समजून लोकांनी. काही लोक बोलावली की बाबा जेणेकरून आपले लई जवळची आहेत तर बोलावली, आणि जी जवळची बी आहेत त्यांना पण जरा आम्ही थोडं मागे टाकलंय, कारण का तर ती होती 2-3 लग्नाला आणि आता म्हणलं लई जमा केली तर मग अख्खं गणगोत जमा करावं बरोबर आहे, लागतं. बरोबर तर गणगोत खूप आहे आपले, त्याच्यामुळे मग थोडं असं शॉर्टकट मध्ये केलं पण सुंदर लग्न क्या झालं. बात आहे. किती महत्वाचा मुद्दा आहे. लग्न करायचं घरामध्ये म्हणलं की जे आईला घरात जे टेन्शन असतं, आता काय आई वडील काय करतात, अजिबातच पैसा नाही पण लग्न तर दिमागदार करायचं, मग ते कर्ज काढायचं बापानी कुणाकडून वाढायचं, आणि मग ते मुलीचं कसं होईल माहिती नाही पुढं, ती गॅरंटी नाही की आपण काय त्यांच्या माणसाच्या पोटात शिरत नाही की ही लय चांगली लोक आहेत, ती मुलीला सोसल का नाही किंवा तिचं तिथं जमतंय का नाही. पण इथं बाप कर्ज काढलेला तो आयुष्यभर फेडत बसतो, मग त्या बापाला टेन्शन. म्हणजे आपल्या आई वडिलांना दुःख देऊन कर्ज काढून लग्न करून एवढं करूच नका ना, असं माझं मत आहे. नका करू, जेवढं तुमच्या काय ना तेवढं हंतरून असेल तसं पाय पसरावा, वा, हे माझं म्हणणं आहे. किती महत्वाचा विचार आहे. लग्न संस्थेवर इतक्या प्रांजळपणे आणि इतक्या निष्पापपणे बोलणारी गंगाई एक व्यावसायिक होते किंवा गंगाईची मुलं व्यावसायिक होतात, आणि एका उद्योजक असणाऱ्या मुलीची आई म्हणून गंगाई. मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की असं सगळं घरगुती वातावरण करता 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 तुम्ही उद्योग व्यवसाय सुरू केला, तो काय? म्हणजे माझी पण इच्छा होती. माझा पोरगा खरं तर आहे ना CA करत होता, तो पास पण जरा हुशार होता, चांगला होता. पण आमचे व्याई आहेत आता एक 2 नंबरचे माझे जावई, तर ते म्हणजे त्यांचा व्यवसाय म्हणजे त्यांना वाटायचं की आपण असं काहीतरी करू. मग त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं किंवा आम्हाला खूप आधार, आणि त्यांचा आम्हाला आज पण आधार आहे. म्हणजे आम्हाला त्यांचा किंवा त्यांचा आम्हाला असं आम्ही गोळ्यामेळ्याने राहतो. तर त्यांनी मुलीनी आणि जावयानी, माझा ओंकार तर छोटा, तर त्यांनी आपण एक दिवस म्हणले असं आपण एक स्टॉल टाकू, लॉलीपॉप प्रॉन्स वगैरे काय करू, हे करू ते करू. मग त्यांनी ठरवलं, अशा 2-3 मिटिंगी झाल्या की आपण काहीतरी करू, काही नोकरीत मिळतं नाही का. आणि माझ्या पोराला तर नोकरी नव्हतीच करायची, त्याला नोकरी म्हणजे त्याच्या पप्पांनी खूप कष्ट केलं नोकरीमध्ये, आणि ते नंतर आजारी पडल्यावर त्याला पण असं वाटलं की आपण नोकरी नाही करायची, म्हणून ते व्यवसायाला पकडलं. आणि मला माझ्या 2 नंबरच्या जावयाने खूप आधार दिला. म्हणजे मी खरं सांगू का, मी त्यांना असा जावई नाही म्हणत, मुलगा म्हणते. मुलगाच आहे, मुलगा, नाव सांगा ना. मुलगा सुदेश भोकरे. सुदेश भोकरे हा त्यांचा 6वा मुलगा आहे. हो, खरंय. म्हणजे जे आहेत जावई किंवा त्यांच्याबद्दल मी जास्त नाही सांगू शकत, पण चांगले आहे सगळे. तर असं मला वाटतं. मग त्यांनी चालू केलं, मग थोडं उरलं थुरलं असं काय राग रोसवा असं आम्ही कधीच मनात धरत नाही, आणि आम्ही असं मस्त करतो. मग ते मिटिंगला येणार, आम्ही मिटिंगला जाणार, मग ओंकार आज असं करायचं, मयुरी आपण आज तसं करायचं. एका मरीने ऐकून मग आम्ही एक हे टाकलं, असं फॅब जे असतं ना खाऊ गल्ली म्हणून, तिथं टाकलं आम्ही. मग तिथं माझ्या पोराने खूप कष्ट केलं, जावायनी मुलीनी, ही माझी मुलगी पण रात्रंदिवस चालायची तिथं. असं किचन बिचन नसं नाही, स्टॉल असे. मग त्या बेशिंगचं पाणी माझ्या पोरानी 12 वाजता असं बेशिंगचं खाली बांडी धुतलेलं पाणी असं हाताने उचलून लांब नेऊन टाकलेलं 1-1:30ला. मी वाट बघायचे, बाळा कधी येतो रे, झोप यायची नाही मला. तर अरे मग मी एवढं काम केलं. मग असं म्हणजे कष्टातून पुढं करून आज इतके सेटल झालेत ना. आज तुमचं काय आहे मला ते सांगा. आता माझं मी बी जे करते ते, माझी मुलं छान आहेत, आणि आता आमचे 2 रेस्टॉरंट आहेत, एक कोथरूडला, एक वाकडला, आणि मनापासून सगळी कष्ट करतात, आणि मी पण त्यांना पाठिंबा देते, आणि सुंदर चाललंय. तुमच्या रेस्टॉरंटचं नाव काय? फिश ऑन डिश. फिश ऑन डिश नावाचं रेस्टॉरंट आहे. जरूर जा, मी जाणार आहे नक्की. आपण वाकडला आणि कोथरूडला, कोथरूडला, पुण्यामध्ये जर कधी आलात तुम्ही
किंवा पुण्याला कधी गेलात तर तुम्ही वाकडला यांचं रेस्टॉरंट आहे फिश ऑन डिश, ह्या संपूर्ण गंगाई परिवाराने केलेलं. मला कौतुक काय वाटतंय की परिवाराने मुलांना पुढे की एक सेटल जॉब कर, आणि आज तुम्ही व्यवसायात तुमच्या मुलांना मोठं करताय किंवा व्यवसाय करण्याकरता त्यांना प्रमोट करताय. व्यवसायात खालीवर कधी झालं असेल, कधी बाबा अपयश आलंय, सुरुवातीला कमीच पैसे आले? होतो एकदा तर अक्षरशः सांगते, म्हणजे जरा आपलं करोनाचं हे झाल्यानंतर किंवा आधी पण, तर अक्षरशः नुसते जायची मुलं, वाट बघायची, परत यायची. म्हणजे आमचे मासे आहेत ना असे फ्रेश असतात, पण एक एक दिवस आहे ना असे राहिलेच असून की बाबा आज गिऱ्हाईक नाही झालं. कधी कधी 40 रुपये, कधी कधी एकदा 80 रुपये, म्हणजे असं एवढ्यापर्यंत पोरावर. आणि एवढ्या स्टाफला पैसे द्यायचे, जरी तुमचा धंदा नाही झाला तरी त्यांचा पगार चुकायचा नाही. म्हणजे आता मुलं आमच्याकडं बरीचशी आहे, जवळजवळ 40-50 मुलं आहेत आमची तिकडं इकडं, पण त्यांचा सगळा खर्च करावा लागतो, राहण्यापासून औषधापासून त्यांचं घर भाडं हे ते सगळं करावं लागतं. आणि त्या काळात ते पोरांनी केलंय की जरी एक दिवस नाही धंदा झाला पण हार नाही मानली त्यांनी. हार नाही मानली की आज नाही उद्या होईल, उद्या नाही परवा होईल. ते कष्ट करत करत गेले. ही माझी मुलगी आहे ना मयुरी, ती दर शनिवार रविवार तिथं वेटिंगला उभी असती. ती तिथं 6ला पोचली ना ती 12:30लाच खाली बसती. म्हणजे भावाला एक आधार देती की बहिणीला मेवण्याला, म्हणजे सगळं कुटुंब एकत्र सगळं कुटुंब एकत्र. आणि मग मला पण कुठेतरी वाटलं चला बाबा हाय आपल्यात ताकद तर थोडं आपण पण पोरांना आधार देऊ. कधी पण आईने आधार दिला होता मुलं उभीच राहतात ना. वा 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 वा. त्याच्यामुळे मग मी करते. कसं आवड सगळं वाटते मला. किती बघा, ह्या सगळ्या कुटुंबाला एका मायेच्या मऊ अशा बंद प्रेमळ रेशमानी गोंडाळून एकत्र ठेवणारी ही गंगाई, हे कुठलंही स्क्रिप्ट नाही. आज आम्ही ज्या गप्पा मारल्या, आमच्या हातात कागद नाही, पेन नाही, कुठला प्रश्न ठरवलेला नाही. मी अशा फ्री फ्लोईंग गप्पा मार, आणि अशीच माणसं पाहिजेत. म्हणजे एक नैसर्गिक झरा जसा असतो ना तसा तुम्ही आहात. अशी लोक हरवत चालल्यात, पण लोकांनी समजून घेतलं किंवा मनातून धरलं ना तर ही लोक अशी टिकू शकतील आणि टिकली पण पाहिजेत. नाही तर अजून 10 वर्षांनी 15 वर्षांनी काय होईल आपल्यालाच माहित नाही. स्ट्रेस काय तो लोकांना? हेच ना, ती काय म्हणली, मग ही मला बोलली, मग मी ते काम नव्हतं केलं, मग सासू सुनांचं घरात चालतं, मग त्यांनी ते आणलं, मग त्यांनी मला ही साडी आणली, मग ते किरकोळ गोष्टीवरून किंवा घरातल्या किरकोळ कामावरून, बाकी काय टेन्शनला असतं त्याच्यावरून घरातल्या बायांचं आणि टेन्शन ते पुरुषांपर्यंत पोचतं. पण ते नाही झालं पाहिजे. एक प्रश्न माझा विचारायचा राहिला, तो विचारतो आणि मग आपण थांबूयात. हा सगळ्या तुमच्या मुलांमध्ये इतकी छान फ्रेंडशिप, मित्रमैत्रिणींसारखी तुमची मुलं, तुमच्या मुली, तुमचे जावई, हे सगळे मित्रमैत्रिणींसारखे एकत्र राहतात. तुम्ही सुद्धा त्यांची एक मैत्रीणच आहात ते मी शिकवले. ते कायम मी त्यांना सांगितलं कमी पडू, जे आमच्या काळात आम्ही कमी, आता तुम्हाला सांगितलं मी मिरची नसेल तर मी उधार नाही घ्यायची. मी मिरची पावडरवर चालवायचे की बाबा आता पोह्याला मिरचीच लागती, मिरची पाहिजे होती, आलाय भाजीवाला पण आपण उधार कशी घ्यायची नाही. त्यात मिरची पावडर टाकायची नाही तर नुसतं हळदीत मिठात बनवायचे, नाही ते गरम गरम खायचे, पण उधारी नाही कधी केली. ते करायचं, तुमचं हंतरून आहे तसं पाय पसरायचं, हे मी त्यांना शिकवलं. आणि ते पोरांनी माझ्या पकडले की नाहीच, जेवढं आहे तेवढं आहे. हा तर तुमच्याकडे पैसा आहे, तो कसा पण नका घालू, तुम्ही तुमच्या कामाला घालवा. उद्या जेणेकरून तुमची मुलं आहेत, मुलं उद्या लग्न, मुलं हजार असतात किंवा काय, पैसा लागला कमी पडला तर तुम्हाला दुसरी का नाही मागायला लागला पाहिजे की दे रे बाबा आज माझी बायको ॲडमिट आहे मला पैसे लागतात. हे नाही झालं पाहिजे. का तर तुम्ही ते आधी बॅलन्स करायला पाहिजे, जे मी आज पण करते. मला सवय आहे, बॅलन्स करते मी थोडं. हा ओंकार पैसे, अरे मम्मी हाय रे, अरे तरी पण घे माझ्याकडे तेवढे धर. वा, त्याला पण छान वाटतं, पुढच्या माणसांना छान वाटतं. मला पण वाटतं माझ्या मुलाला मी पैसे दिले ह्या वयात. वाटतं का नाही की मी अशी म्हणते माझ्याकडे पैसेच नाही, आता काय मी पोराला द्यायला पाहिजे होते पण आता कसे देऊ, मग माझं मन कुठेतरी खाचणार. जे माझ्याकडे आहे ते मी त्याला दिलं, मला किती बरं वाटणार. असं पाहिजे. ही सगळं कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काय संस्कार केले?
हेच उराळदुराळ सोसायचं, भांडायचं नाही किंवा असेल तसं राहायचं किंवा एका मरीला उद्धट बोलायचं नाही. चांगले कर्म करायचे, चांगले कर्म केले देव फळ देतो. हे त्यांना मी नित्य नेम शिकवते. त्याच्यामुळं माझ्या पोरांनी तेवढं केलंय आणि छान म्हणजे मला समाधानी आहे आणि मी एकदम खुश आहे. खुशमध्ये एकदम म्हणजे नाही का मी अशी तंदुरुस्त आहे. वा, ह्या होत्या गंगाई. आजच्या वुमन की बातला मला खूप मजा आली आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू आपण आणि शेवटपर्यंत तुम्ही बघताय, इतका वेळ झाला तुम्ही हा इंटरव्ह्यू बघताय, तुम्हाला कळलं असेल की जगात अशी माणसं आहेत. आपण उगाच स्ट्रेस घेतो, टेन्शन घेतो, पण गंगाईसारखी माणसं जोपर्यंत या जगामध्ये आहेत, मला असं वाटतं या जगाने स्ट्रेस घ्यायचं काहीही कारण नाही, 100% कारण नाही. म्हणून मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळींनी आपण आजचा इंटरव्ह्यू थांबवूयात की सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत, तुम्हीच सांगा कसं जगायचं. पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं आणि पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं, पण पेला भरला आहे का सरला आहे हे तुम्ही ठरवायचं. सांगा कसं जगायचं, रडत रडत का गाणं म्हणत का गंगाईसारखं रील बनवत जगायचं, तुम्हीच ठरवा. धन्यवाद. खूप मजा आली. मस्त.